नमस्कार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. चा विषय आहे ECCE दिवस विशेष. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आपण ECCE दिवस आयोजित करतो. पण मे महिन्यामध्ये 10 मे 2026 रोजी रविवार असल्यामुळे आपण हा दिवस 11 मे 2026 रोजी आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच ECCE दिवस साजरा करताना उपस्थित असलेल्या सर्व पालकांचा दिनांक व वेळ दर्शविणारा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ECCE डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमविषयक माहिती आपल्याला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला ती माहिती भरायची आहे. तर आपल्याला कोणते उपक्रम 11 मे 2026 म्हणजे ECCE डे दिवशी घ्यायचे आहेत ते आपण पाहूया. विषय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच ECCE डे मे 2026. तर कधी करायचं आहे? 10 तारखेला रविवार असल्यामुळे आपण हा कार्यक्रम 11 मे रोजी घेणार आहोत. 11 मे 2026. आता विषय काय आहे बघा. पालक मेळावा, शैक्षणिक मेळावा 3 ते 6 वयोगटासाठी. ठिकाण असणार आहे अंगणवाडी केंद्र म्हणजेच कम्युनिटी स्पेस. ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय असणार आहे ते पाहूया. तर पहिलं उद्दिष्ट आहे बालविकासाच्या क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध कृतीबाबत पालकांची समज वाढविणे. तसंच दुसरं आहे घरात उपलब्ध वस्तूसोबत खेळण्यातून देखील बालकांचा विकास होतो हे समजणे. आता ह्यासाठी आपल्याला आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. विकासाच्या क्षेत्रानुसार विविध स्टॉलसाठी आवश्यक साहित्य. तर बघा इथे आपल्याला पालक मेळावा घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला छोटे छोटे स्टॉल लावायचे आहेत. म्हणजे एखादी मोठी अंगणवाडी बघून तिथे आपल्याला स्टॉल लावायचा आहे. वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये छोटे छोटे स्टॉल लावायचे आहेत आणि ते बघण्यासाठी त्यातून आपण कशाप्रकारे मुलांना शिकवू शकतो ह्यासाठी आपल्याला पालकांना बोलवून त्यांना ते कोपरे दाखवायचे आहेत की आपण कोणत्या कोपऱ्याला काय काय उपक्रम लावलेले आहेत ते. तर साहित्य असणार आहे स्थूल स्नायूसाठी आहे चेंडू, बॅट, घसरगुंडी शक्य असल्यास जर चेंडू, बॅट, पुठ्ठ्यांचा बोगदा, दोरीवरून उडी, दोरी खालून जाणे, दोरीवरून उड्या मारून जाणे ते. नंतर दुसरा आहे सूक्ष्म स्नायू, शिवणपाटी, बटन लावणे, वाळू, रांगोळी, रेघोट्यासाठी माती, कणकेचा गोळा हे साहित्य आपल्याला हवं आहे. 3 नंबर आहे पौष्टिक अपौष्टिक अन्न समजवण्याकरता चार्ट्स कार्ड. म्हणजे कोणते अन्न पौष्टिक आहेत कोणते अपौष्टिक आहेत हे समजवण्यासाठी आपल्याला चार्ट्स लावायचे आहेत किंवा कार्ड्स आणून ठेवायचे आहेत. दुसरा आहे बौद्धिक विकास. आता बौद्धिक विकासमध्ये बघा जोडतोड खेळणे म्हणजेच पझल्स, कोडी, डॉमिनोज, लाकडी ठोकळे, कार्ड, वस्तूंच्या जोड्या, घटनाक्रम कार्डे. 3 नंबर आहे गणितीय संकल्पना साहित्य. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे संख्या कार्डे, लहान मोठे वस्तू कार्ड, क्रमवारिता वस्तू कार्ड, आकाराचीच कार्डे इत्यादी. म्हणजे जे गणितासाठी लागणार आहे संख्या असते. नंतर लहान मोठ्या वस्तू आपण ठेवायच्या आहेत. लहान मोठी वस्तूंचे कार्ड ठेवायचे आहेत, वस्तू ठेवायच्या आहेत. नंतर क्रमवारिता संख्या म्हणजे लहानापासून मोठी आणि आकारांचे वेगवेगळे कार्ड्स इत्यादी. 4 नंबर आहे परिसर परिचय व विज्ञान अनुभव. म्हणजे त्यामध्ये आहे परिसरात उपलब्ध वस्तूंची ओळख. एक्झाम्पल म्हणजे जसे दगड, शंख, शिंपले, पाने, फुले, फुंकर घालून उडवण्यास कागदाचे तुकडे, पाण्याचे गुणधर्म म्हणजेच तरंगणे, बुडणे, साहित्य, पाणी भरलेले भांडे, दगड, पाण्याचा रंग बदलण्यासाठी साहित्य. म्हणजे हे परिसर अभ्यासामध्ये येणार आहे. विज्ञान अनुभव. 5 नंबरमध्ये आहे भाषा आणि साक्षरता विकास. तर त्यामध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे गोष्टींची पुस्तके, पपेट, फिंगर पपेट, स्टिक पपेट. पपेट म्हणजे भावल्या. जसं आपण कागदाचे भावले बनवतो किंवा कागदाचे आकार देऊन धावले बनवणे.
स्टिक पपेट्स म्हणजे आईस्क्रीमच्या लाकडांवरती भावले चिटकवणे, कागदांचे भावले बनवून चिटकवणे किंवा प्राण्यांचे आकार चिटकवणे, चित्रांची पुस्तके, कार्ड्स. 6 नंबरवर आहे सामाजिक, नैतिक व भावनिक विकास. त्यासाठी आता आपल्याला लागणारं साहित्य आहे. भावली घर आपल्याला बनवायचं आहे. हसणारा, रडणारा इत्यादी भावनांचे स्माईलचे कार्ड, म्हणजे हसणारे स्माईल्स, रडणारे स्माईलचे जे चित्र असतं किंवा कार्ड्स आपण घरातसुद्धा बनवून ते अंगणवाडीत घेऊन जाऊ शकतो. ते कार्ड्स आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. 7 नंबरवर आहे सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे चिकटकाम, ठसेकाम, रचना करण्यासाठी बिया, पाने, फुले. आता फुले आपल्याला सुशोभनासाठी लागणार आहेत. रंगीत कागद, पेन्सिल, क्रेयॉन्स, जे आपण ठसेकाम किंवा चिकटकाम करणार आहोत त्यासाठी आपल्याला रंग लागणार आहेत. त्यामुळे रंग घेऊन जायचे आहेत. नंतर भाज्यांचे ठसे. आता भाज्या ज्या असतात जसं भेंडी आहे, कांदा आहे, बटाटा आहे, त्याच्यावरती भेंडी आपण मधून कापायची आहे. एका भेंडीचे 2 तुकडे केले की फुलांचा आकार तयार होतो. नंतर तसंच कांद्याचे आपण 2 भाग केले तर कमळाचं आपण फूल तयार करू शकतो. त्याचप्रमाणे बटाट्याला आपण वेगवेगळे आकार दिले, जसं गोल आहे, त्रिकोण आहे, तर तसं आपण बटाट्याला आकार देऊ शकतो. अशा प्रकारे एक्झाम्पल भाज्यांचे ठसे आपण बनवू शकतो. नंतर रांगोळी घेऊन जायची आहे. नंतर सेल्फी पॉईंट, आपल्याला सेल्फी पॉईंट बनवायचा आहे पुट्ट्यावरती किंवा भिंतीवरती. अंकुर ॲपसाठी स्टॉल. आपण पूर्वतयारी काय करणार आहोत, तर आता आपल्याला आज जर पालक मेळावा घ्यायचा आहे तर त्याआधी आपली तयारी असली पाहिजे. तर आपल्याला पालक मेळाव्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आधीच आपण तयार करून ठेवावे. सत्रांची वेळ, जे आपण कार्यक्रम घेणार आहोत त्याची वेळ, स्थळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. म्हणजे आपला जर आता आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे आपण आपल्या पालकांना व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मेसेज देऊ शकतो किंवा सांगू शकतो की आपलं कोणकोणते काय कार्यक्रम आहे आणि आपली वेळ कोणती आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे, ते आपण व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पालकांना सांगू शकतो. जर तुमच्याकडे फोन असेल तर तुम्ही कॉलद्वारे सुद्धा पालकांशी संपर्क साधू शकता. नंतर स्वागत. तर प्रथम पहिल्या स्टॉलवर असलेल्या अंगणवाडी सेविका यांनी पालकांचे स्वागत करावे आणि प्रत्येक स्टॉलला भेट देण्याबाबत सूचित करावे. आता सेविका यांनी पालकांचे स्वागत करायचं आहे आणि प्रत्येक स्टॉलला भेट देण्याबाबत त्यांना सांगायचं सुद्धा आहे की तुम्ही इथून सुरुवात करा आणि प्रत्येक स्टॉलला तुम्ही तुमची भेट द्या. आता प्रक्रिया काय आहे, जवळजवळच्या 4-5 अंगणवाडी मिळून एक पालक मेळा घेऊ शकता. असं मी मगाशी सांगितलं तसं की आपल्या जवळच्या 4-5 अंगणवाडी सेविका मदतनीसनी मिळून एक पालक मेळावा घ्यायचा आहे. त्याप्रमाणे शैक्षणिक खेळांचे साहित्यांचे स्टॉल लावावे. प्रत्येक विकासाच्या स्टॉलजवळ एक सेविका आणि मदतनीस यांनी थांबावे. वयोगटानुसार त्या स्टॉलवरील कृती बालक आणि पालक यांना करण्यास सांगावे. अंगणवाडी सेविका यांनी पालकांना त्या कृतीमधून मुलांना कोणता विकास कसा होतो ते सांगावे. शेवटच्या स्टॉलवर पालकांना ICDS म्हणजे युनिसेफ महाराष्ट्र वेबसाईट म्हणजे अंकुर ॲपची ओळख करून द्यावी. बालकांची वाढ व विकास चांगला होण्यासाठी अंकुर ॲप किंवा वेबसाईटवरील कृती बघून त्याप्रमाणे घरी देखील मुलांच्या कृती घेण्यास सांगावे. आता समारोपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शैक्षणिक मेळ्यास सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करावे. पालकांचे अभिप्राय, सूचना जाणून घ्यावे व अभिप्राय वहीत नोंदवून घ्यावे. तसेच आजच्या मेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानावे. मी आशा करते मैत्रिणींनो, उद्या आपल्याला कोणता कार्यक्रम घ्यायचा आहे हे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.